पहिला झेंडा उभारला गेला बारामतीमध्ये। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी हे बंड पुकारलं। शिवतारे यांचं हे बंड मात्र पेल्यातील वादळ ठरलंय। बुधवारी मध्यरात्री वर्षावर खलबत झाली। वर्षावरील या खलबतात पुरंदरचा तह यशस्वी झाला आणि शिवतारे यांनी बंडाची तलवार म्यान केली। पाहुयात या संदर्भातला खास रिपोर्ट। विजय शिवतारेंनी म्यान केली तलवार। शिवतारे अजित पवार यांच्यामध्ये समेट। वर्षावर झाला पुरंदरचा तह। ॲब्सोल्यूट फेल्युअर माणूस, फक्त काकांच्या जीवावर मोठे झाले। हा विंचू आहे ना, विंचू अनेकांना डसलाय, पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलाय। अगदी परवापर्यंत विजय शिवतारे अशी बदल्याची भाषा बोलत होते। अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीतील आक्रमक टीका करत होते। प्रचंड ग्रामीण भागात टेररिझम यांनी केलेला आहे, दहशतवाद केलेला आहे, अनेकांना दुखावलेला आहे। हा विंचू आहे ना, विंचू अनेकांना डसलाय, पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलाय मोदी साहेबांच्या इथे। अडचण अशी झाली आहे, चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते आणि विंचालाही मारता येत नाही। ही भावना लोकांची आहे आणि म्हणून फक्त एक नव्हे, विंचूरूपी फक्त एक अजित पवार नव्हे, या दोन्ही शक्तींचा बिमोड आपल्याला करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे। मात्र आता शिवतारे यांची भाषा बदलली आहे। कथित बंडावर शिवतारे यांनी 15 दिवसातच यू-टर्न घेतलाय। शिवतारे यांनी भूमिका बदलली आहे, कारण वर्षावर झालेली बैठक। बुधवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर बैठक झाली। शिंदे फडणवीस यांच्याबरोबर शिवतारे आणि अजित पवार हे देखील या बैठकीला उपस्थित होते। याच बैठकीत पुरंदरचा तह झाला। या तहाचं फलित म्हणजे शिवतारे यांनी बंडाची तलवार म्यान केली आहे। विधानसभेच्या 2019 मधील पराभवाचा बदला घेण्यासाठी शिवतारेंनी बारामती लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला होता। त्याचबरोबर त्यांना अजित पवार यांनी केलेल्या अपमानाचा बदला देखील घ्यायचा होता, तोही स्वतःसाठी नाही तर पुरंदरच्या जनतेसाठी। याच पालखी तळावर विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी, अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा। तू कसा निवडून येतो तो पाहतो, आता त्याचा बदला घेण्याची वेळ आहे। उद्या 2-4 दिवसात जे काही जाहीर होईल तेवढेच मी सांगेन। शिवतारे यांनी स्वतःच सांगितल्याप्रमाणे अजित पवार यांना कधीच माफ केलंय। प्रश्न होता तो पुरंदरच्या जनतेच्या अपमानाचा। त्यामुळेच तर शिवतारे यांनी उमेदवारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्या सहमतीने जाहीर केली आणि उमेदवारी मागे घ्यायची असेल तरी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आणि कार्यकर्त्यांच्या सहमतीनेच निर्णय घेणार असं शिवतारेंनी जाहीर केलं होतं। बंड मागे घेताना मात्र त्यांनी कार्यकर्त्यांना विचारात घेतलं तर नाहीच, उलट बंद दाराआड खलबत करत उमेदवारी मागे घेतली। कार्यकर्त्यांचं मत शिवतारे यांनी विचारात घेतलं नाहीच, पण त्याचबरोबर भोरचे थोपटे, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, दौंड, खडकवासला मतदारसंघात जाऊन अजित पवार विरोधकांच्या भेटीही घेतल्या। त्यांचा पाठिंबा देखील मागितला होता। आता त्यांना शिवतारे काय तोंड दाखवणार हाही प्रश्न आहे। विजय शिवतारे यांचं बंड अखेरपर्यंत टिकणार का, याबाबत सुरुवातीपासूनच शंका घेतली जात होती आणि ती शंका आता खरी ठरली आहे। शिवतारे यांचं बंड पेल्यातील वादळ ठरलं आहे। बंडोबा थंडोबा होतील असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे आणि त्यांचेच शिवसैनिक असलेल्या विजय शिवतारे यांनी ते खरं करून दाखवलं आहे। आता शिवतारे यांच्या माघारीमुळे बारामतीमध्ये ननंद आणि भाऊजाईमध्ये सामना रंगणार असल्याचं निश्चित झालं आहे। कॅमेरामन सुमित भोसलेचा नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज,